Hello everyone, welcome in today's video lecture. In this lecture, we will see the further information about the periodic trends in the model periodic table. या लेक्चर मध्ये आजच्या आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे पुढचे काही प्रॉपर्टी मधले आपण काल पाहिले की आपण तीन प्रॉपर्टीचे वेगवेगळे जे ट्रेंड्स आहेत पिरियडिक टेबल मधले ते पाहणार आहोत. तर त्याच्यातल्या उरलेल्या ज्या दोन प्रॉपर्टीज आहेत त्याचे ट्रेंड्स जे आहेत ते आज आपल्याला बघायचे आहेत. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये म्हणजे इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन द पिरियडिक ट्रेंड्स of the valency in the modern periodic table, and as well as what is the effect of the electronic configuration, or what is the configuration, or what is the contribution of the electronic configuration in the modern periodic table that we have seen the yesterday's lecture. Today we will start here. First of all, काल आपण काय पाहिलं होतं? काल आपण सगळ्यात पहिले पाहिला की ज्या वेळेस व्हॅलेन्सी म्हणजे काय हे आपण काल पाहिलं. व्हॅलेन्सी म्हणजे काय? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड और रिसीव्ड for stabilizing an atom is called as valency. एखाद्या ऍटमला स्टेबलाइज करायला जेवढे इलेक्ट्रॉन घेतले जातात किंवा जेवढे इलेक्ट्रॉन दिले जातात त्या इलेक्ट्रॉनच्या आकड्याला म्हटलं जातं व्हॅलेन्सी. काय म्हटलं जातं? व्हॅलेन्सी. मग ही व्हॅलेन्सी ग्रुप मध्ये कशी जाते किंवा ग्रुप मध्ये कशी व्हेरिएट होते ते याचा ट्रेंड काय आहे? तर एका पिरियडिक टेबल मधल्या एका ग्रुप मध्ये जेवढे एलिमेंट आहेत तेवढ्या पूर्ण एलिमेंटची व्हॅलेन्सी ही कशी असते? नेहमी सेम असते. म्हणजे ग्रुप नंबर 1 मध्ये जेवढे एलिमेंट असतील तेवढ्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी कशी असणार? सेम. तसंच ज्या वेळेस आपण पिरियड मध्ये पाहतो म्हणजे हॉरिझॉन्टल रोज मध्ये पाहतो, लेफ्ट टू राईट जाताना म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असताना ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस पिरियड मध्ये मात्र व्हॅलेन्सी काय होते? लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज होते. काय होते? डिक्रीज होते. आणि हा आहे व्हॅलेन्सीचा पिरियॉडिक ट्रेंड. काय? व्हॅलेन्सीचा पिरियॉडिक ट्रेंड मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता आपल्याला बघायची दुसरी प्रॉपर्टी, ज्या दुसऱ्या प्रॉपर्टीचं नाव आहे ऍटॉमिक साइज. काय नाव आहे? ऍटॉमिक साइज. नावातच कळून येतं ऍटॉमिक साइज म्हणजे कुणाची साइज? माझी का तुमची? नाही, ऍटमची साइज बघायची. ऍटमची साइज कशात दाखवतात? तर नेहमी लक्षात घ्यायचं atomic size is always represented in the form of atomic radius. In the form of atomic radius. मला सांगा याच्यामध्ये किती शब्द आहेत? दोन. एक atomic, दुसरा radius. radius म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. सर्कलच्या सेंटर पासून तर त्याच्या सर्कमफरन्स पर्यंतचं जे अंतर असतं त्याला म्हटलं जातं रेडियस. ॲटमची रेडियस, पहिली गोष्ट ॲटमला रेडियस असते का? हो. का? ज्या वेळेस आपण ॲटमचं स्ट्रक्चर काढतो त्यावेळेस ते कसं काढतो विद्यार्थी मित्रांनो? सर्क्युलर. कसं काढतो? सर्क्युलर. मग जर या ॲटमचं स्ट्रक्चर आपल्याला जर काढायचं आहे, समजा हा आहे हायड्रोजनचा ॲटम, एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन, याचं जर तुम्हाला ॲटॉमिक रेडियस काढायची झाली की उत्तर तुम्ही काय म्हणाल? याच्या न्यूक्लियसचं सेंटर ते आउटर मोस्ट शेल, न्यूक्लियसचं सेंटर ते आउटर मोस्ट शेल चं जे अंतर असतं त्याला म्हणता येईल ॲटॉमिक रेडियस. काय म्हणता येईल? ॲटॉमिक रेडियस. आलं लक्षात? म्हणजे ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड एज ॲटॉमिक रेडियस. डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस and its outermost shell. सगळ्यात न्यूक्लियसचा सेंटर ते आउटरमोस्ट शेल पर्यंतचं जे अंतर आहे त्याला म्हटलं जातं ॲटॉमिक रेडियस. ही ॲटॉमिक रेडियस म्हणजेच ॲटॉमिक साइज. आता आपल्याला याचे काय बघायचे? ट्रेंड्स बघायचे. काय बघायचे? ट्रेंड्स बघायचे. आता ज्यावेळेस आपण असं म्हणतो की आपल्याला ॲटॉमिक साइजचा ट्रेंड बघायचा आहे त्यावेळेस याच्या आधी जसे आपण उदाहरण घेतलं होतं तसं उदाहरण आपण आजही घेऊ. पहिला पिरियड किंवा दुसरा पिरियड घेऊ. पहिला पिरियड काय सांगतो? हायड्रोजन लिथियम. दुसरा पिरियड हायड्रोजन हेलियम. दुसऱ्या पिरियड मध्ये लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन आणि फ्लोरीन. या सगळ्यांचे सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊयात ॲटॉमिक नंबर. हायड्रोजन 1, हेलियम 2, लिथियम 4, बेरिलियमचा 4, बोरॉनचा 5, कार्बनचा 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9. या सगळ्यांचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, हे काय
हा जे पूर्ण हे लिथियम पासून फ्लोरीन पर्यंतचे हे सगळे जेवढे एलिमेंट आहेत हे सगळे एलिमेंट कशात बिलॉंग करतात, हे सगळे एलिमेंट हे एकाच पिरियड मध्ये काय करतात, इथे बिलॉंग करतात. हे सगळे एलिमेंट काय एकाच पिरियड मध्ये. याचं आपण पहिले काय पाहूयात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 आणि 2 7. इथे लक्ष द्या, जरी आउटर मोस्ट शेल मध्ये, आउटर मोस्ट शेल ज्याला आपण व्हॅलेन्स शेल म्हणतो, त्या शेल मध्ये जरी प्रत्येक वेळेस एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो, इथे एकच होता, इथे 2 वाढले, इथे 3 आहेत, इथे 4 आहेत, आउटर मोस्ट शेल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत चालला. पण इथे शेल वाढली का, नाही. इथे किती शेल होते, एकूण 2. इथे किती शेल आहेत, 2. इथे 2, इथे 2, इथे 2, इथे 2. पूर्ण पिरियड मध्ये एकूण इलेक्ट्रॉनने व्यापलेल्या शेल्स किती आहेत, 2च आहेत. म्हणजे ह्याचं ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर काढाल, ऍटॉमिक स्ट्रक्चर, त्यावेळेस तुम्हाला हा न्यूक्लियस, प्रोटॉनची जागा, ही पहिली शेल आणि ही दुसरी शेल, असंच स्ट्रक्चर प्रत्येक एलिमेंटचं इथे तुम्हाला दिसून येतं. म्हणजे मला इथे सांगा, सेंटर पासून ते आउटर मोस्ट शेल पर्यंतचं अंतर इथे वाढतंय का, नाही. म्हणजे इथे जी ऍटॉमिक रेडियस आहे ती वाढण्याचा प्रश्न येतोय का पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट मध्ये जाताना, नाही सर, वाढण्याचा प्रश्न येतो. मग इथे असं म्हणता येतं का की पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जात असताना ऍटॉमिक साइज सेम राहते, नाही. ऍटॉमिक साइज काय होते, डिक्रीज होते. आता तुम्ही म्हणाल कसं, तर इथे लक्ष द्या, इथे कधी पण ऍटमच्या ऍटॉमिक साइजला डिफाइन करणारे 2 फॅक्टर असतात. पहिला म्हणजे याच्यामध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत आणि दुसरा फॅक्टर असतो न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन किती. प्रोटॉन कडे चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. प्रोटॉन कडे चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन कडे चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांकडे काय होतात विद्यार्थी मित्रांनो, अट्रॅक्ट होतात. म्हणजे पॉझिटिव्ह न्यूक्लियसचा चार्ज हा इलेक्ट्रॉनला काय करतो, स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस नवीन इलेक्ट्रॉन त्याच शेल मध्ये ऍड होत जातो, त्यावेळेस होतं काय, न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेलचा डिस्टन्स तर वाढत नाहीच आहे, पण सोबतच न्यूक्लियस कडे असणारा पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय, मात्र इथे वाढतोय. म्हणजे रस्सी पेच मध्ये कसं दोन्हीकडच्या टीम जर समान असल्या तर रस्सी कुठे जाते का, नाही, मधात ती जी रिबन बांधलेली असते ती मधातच राहते. पण जर समजा ए टीम म्हणजे डाव्या बाजूच्या टीम कडे 2 जण जास्त झाले आणि उजव्या बाजूच्या टीम कडे काहीच नाही, तर काय होईल, ती रिबन डाव्या बाजूच्या टीम कडे काय होईल, ओढल्या जाईल. सेम गोष्ट ऍटमच्या बाबतीत होते. ऍटम मध्ये न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन हे वाढत जातात, पण फरक हा आहे, इलेक्ट्रॉन जरी वाढत असले पण दोघांमध्ये फरक आहे की न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन वाढत असताना ते सगळे सोबत आहेत, काय सोबत आहेत, आणि इलेक्ट्रॉन एकटा जर साधा सगळीकडे फिरूच लागले न्यूक्लियसच्या बाजूला. आपल्याला सगळ्यांना माहिती, एक काठी घेतली तर काटकन मोडते, पण 4 काट्या सोबत घेऊन मोडायला गेलं तर त्याला त्रास होतो. सेम गोष्ट इथे न्यूक्लियस मध्ये ज्यावेळेस सगळे प्रोटॉन एकत्र राहतात त्यावेळेस त्यांची पॉवर ही बाहेर फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन पेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. त्यामुळे होतं काय, आउटर मोस्ट शेल मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते हळूहळू करत करत न्यूक्लियस कडे ओढल्या जातात आणि याचाच परिणाम म्हणून ऍटॉमिक साइज, याचाच परिणाम म्हणून ऍटॉमिक साइज जी आहे आपली ती पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जात असताना काय होते, डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज होते. आलं लक्षात, हे झालं पिरियडचा ट्रेंड, हा झाला पिरियडचा ट्रेंड. आता दुसरा ट्रेंड ग्रुप मध्ये. आपल्याला माहिती आहे ग्रुप मध्ये जात असताना तुम्ही ग्रुप मध्ये पाहत असताना कॉलम मध्ये पाहताना खालून वर पाहता, वरतून खाली पाहता, वरतून खाली पाहतो. याचा अर्थ ग्रुप मध्ये जात असताना आपण कसे जाणार, टॉप टू बॉटम. आता आपल्याला बघायचे टॉप टू बॉटम ग्रुप मध्ये जात असताना ऍटॉमिक साइज वाढते का कमी होते. पहिला ग्रुप आपल्या सगळ्यांचा आवडतीचा हलिना के आरबीसीज फरार. माझे का तुमचे, हलिनाचे काय, आरबीसीज काय झाले, फरार झाले. हलिना के आरबीसीज फरार होते. यांचं काय बघायचं आपल्याला, ऍटॉमिक साइज. परत ऍटॉमिक नंबर पाहूया. हायड्रोजनचा 1, लिथियमचा 3, सोडियमचा 11, पोटॅशियमचा 19. हे बाकीचे माहित नसले तरी चालतील, एवढा सगळा ट्रेंड आपल्याला सगळ्यात पहिले पाहून घेऊया.
आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हायड्रोजन 1, लिथियम 2 1, सोडियम 2 8 1, पोटॅशियम 2 8 8 1. एक गोष्ट लक्षात येते का, आउटर मोस्ट शेल मध्ये जरी इलेक्ट्रॉनचे आकडे सारखे असले तरी इथे काय होतंय, शेलचा आकडा काय होतोय, वाढत जातो. इथे किती शेल होत्या, 1, इथे एकच होती, इथे 2, इथे 3 शेल आहेत, इथे 4 आणि इथे 5 6 7 असा शेलचा आकडा काय होतोय, वाढत जातो. ॲटॉमिक साइज कशावरून ठरवत होतो आपण, ॲटॉमिक रेडियस वरून. त्याची डेफिनेशन आठवा, काय, न्यूक्लियसच्या सेंटर ते आउटर मोस्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे ॲटॉमिक रेडियस. बरोबर. मग मला सांगा, इथे जर हे न्यूक्लियस आहे आणि याच्या बाजूला एकच आहे, हे न्यूक्लियस याच्या बाजूला मात्र 2 शेल, इथून इतका अंतर ज्याला आपण A म्हणूया, इथून इतका अंतर याला B म्हणूया. A मोठा का B मोठा, A हा डेफिनेटली मोठा आहे का, नाही, A हा छोटा, A हा मोठा B पेक्षा. याचाच अर्थ जशी जशी शेल वाढत जाते तसं तसं काय होतं, ॲटॉमिक साइज वाढत जातो. मग तुम्ही म्हणाल सर इथे ॲटॉमिक साइज वाढतोय, शेल ऍड होतोय, पण मग इथे न्यूक्लियसच्या चार्जने वाढते का, तर विद्यार्थी मित्रांनो, न्यूक्लियसचा चार्ज वाढतोय पण सोबतच न्यूक्लियसचं आणि आउटर मोस्ट शेल मधलं अंतर सुद्धा वाढतंय. त्याच्यामुळे न्यूक्लियसची जी ताकद आहे ती आउटर मोस्ट शेल पर्यंत पोहोचते का, नाही. आणि याच कारणामुळे ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम जात असताना ॲटॉमिक साइज ही नेहमी काय होते, इन्क्रीज होते. काय होते, इन्क्रीज. आणि हे आहेत ॲटॉमिक साइज साठीचे पिरियॉडिक ट्रेंड्स. आता हे पिरियॉडिक ट्रेंड शिकून करायचं काय सर, तर ह्या पिरियॉडिक ट्रेंड्सचा वापर करून तुम्हाला कोणत्याही एलिमेंट मधली ॲटॉमिक साइजचा इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर तुम्हाला सांगता येतो. जर तुम्हाला माहिती आहे की हा ॲटॉमिक एलिमेंट किंवा हा एलिमेंट पिरियड मध्ये आहे का ग्रुप मध्ये आहे, त्याच्यावरून तुम्हाला त्याचा ॲटॉमिक साइजचा जो इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर आहे तो तुम्हाला याच्यावरून प्रेडिक्ट करता येतो, जो की मॉडर्न पिरियॉडिक टेबलने आपल्याला दिलेला सगळ्यात मोठा फायदा. त्याच्यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी ती म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक, नावात आपल्याला काय वाटतं, मेटल आणि नॉन मेटल, म्हणजे पिरियॉडिक टेबल मध्ये मेटल कुठे सगळ्यात जास्त आहेत आणि नॉन मेटल कुठे जास्त आहेत, हे जर आपल्याला बघायचं असलं तर कसं बघायचं, हे सगळं बघण्याच्या आधी सगळ्यात पहिले समजून घ्यावं लागेल की मेटल कोणाला म्हणायचं, नॉन मेटल कोणाला म्हणायचं. आता बरेच जण म्हणतील सर मेटल कडक असतात, कठीण असतात आणि नॉन मेटल ठिसूळ असतात. बरं, मग लाकूड कोणतं कठीण असतं, मग लाकूड मेटल आहे का नॉन मेटल आहे, नॉन मेटल आहे. मग हे कसं ठरवायचं, तर मेटल आणि नॉन मेटल असणं हे ठरवलं जातं ॲटमच्या स्ट्रक्चरवरून. एखादा एलिमेंट मेटॅलिक असतो, एखादा एलिमेंट मेटॅलिक असतो म्हणजे नेमकं काय, तर तो एलिमेंट असतो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. काय असतो, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आणि एखादा एलिमेंट नॉन मेटॅलिक असतो म्हणजे तो असतो इलेक्ट्रो निगेटिव्ह. काय असतो, इलेक्ट्रो निगेटिव्ह. सर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, नॉन मेटल म्हणजे इलेक्ट्रो निगेटिव्ह कळालं, पण मग आता इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह म्हणजे काय, याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे आयन फॉर्मेशन. मागच्या वर्षी सबस्टन्सेस इन डेली यूज या धड्यामध्ये आपण पाहिलं होतं सोडियम क्लोराइडचं आपण काय केलं होतं, तिथे इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय, एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, त्याचे इलेक्ट्रोलायसिस करायचं, तो पदार्थ म्हणजे याच्यात NaCl टाकायचं. 2 रॉड घ्यायचे, एका रॉडला प्लस चार्ज, एका रॉडला निगेटिव्ह चार्ज, याला काय द्यायचा, करंट. काय होतं इथे, NaCl चं 2 याच्यात रूपांतर होतं, Na प्लस आणि Cl मायनस. आता हे Na प्लस आणि Cl मायनस आपण इथे लिहून घेऊ, Na प्लस Cl मायनस. कधीही आतापर्यंत 10वीत येईपर्यंत तुम्ही जेवढ्या वेळेस केमिकल रिएक्शन पाहिल्या असतील, रासायनिक अभिक्रिया पाहिल्या असतील, तेवढ्या वेळेस तुम्हाला कधीही Na हा प्लसच दिसतो. कधी असं बघितलंय का की Na च्या डोक्यावर हा मायनसचा चार्ज, नाही. किंवा कधी असं बघितलंय का की Cl प्लस आहे, नाही. Cl पण कधीही आपल्याला काय दिसतो, मायनस दिसतो. असं का, कारण की Na किंवा Cl Na प्लसच का दिसतो, कारण की Na हा जो एलिमेंट आहे या एलिमेंटला म्हटलं जातं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. काय म्हटलं जातं, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. म्हणजेच इलेक्ट्रो पॉझिटिव्ह
असणं म्हणजे नेमकं काय असणं, तर याची डेफिनेशन कशी लिहिता येईल, तर याची डेफिनेशन लिहिता येते एलिमेंट टेंडिंग टू फॉर्म cation on ionization. आयनायझेशन करत असताना असे एलिमेंट जे नेहमी कसे बनतात, कटायन. कटायन म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज एलिमेंट. कटायन म्हणजे असे एलिमेंट ज्यांच्या डोक्यावर काय असतं, पॉझिटिव्ह चार्ज असतो. एलिमेंट टेंडिंग टू फॉर्म कटायन ऑन आयनायझेशन. ज्या वेळेस एखाद्या पदार्थाचं आयनायझेशन केलं जातं त्यावेळेस आयोनायझेशन केल्याच्या नंतर जो एलिमेंट पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न करतो त्या एलिमेंटच्या त्या नेचरला, त्या स्वभावाला म्हटलं जातं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आणि याच्याच उलट एलिमेंट टेंडिंग टू फॉर्म anion on ionization are called as electronegative. Tendency of element forming anion on ionization is called as electronegativity. एखाद्या एलिमेंटला आयोनाइज केल्यावर त्याला स्वतःला अनायन बनायचंय. अनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज एलिमेंट बनायचंय. ह्या त्याच्या स्वभावाला म्हटलं जातं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग सर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ह्यांचा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिकशी काय संबंध, तर कधी पण लक्षात घ्यायचं मेटॅलिक कॅरेक्टर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीला आणि निगेटिव्ह नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला. सर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल याचा अर्थ काय, जर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढली तर त्या एलिमेंटचं काय वाढणार आहे, इथे मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा वाढेल. म्हणून आपण इथे साइन देताना कोणतं देतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल देतो. कोणतं देतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी मेटॅलिक कॅरेक्टर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय असतं सर कळालं. मग आता याचा ट्रेंड कसा लक्षात घ्यायचा, तर याचा ट्रेंड लक्षात घेण्यासाठी आपण आपल्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण घेऊया, ज्याच्याशिवाय जेवण करताना ते जर ताटात नसलं तर आपण जेवताना काही चांगलं वाटत नाही. काय, कॉमन टेबल सॉल्ट NaCl, सोडियम क्लोराईड. आता याला आपण करू आयनाइज. काय करायचं, याला आयनाइज म्हणजे पाण्यात टाकायचं, करंट पास करायचं, दोन आयन भेटतात Na+Cl-. मला सांगा Na+ आणि Cl- म्हणजे Na काय झाला इथे, कटायन, आणि Cl- झाला म्हणजे काय झाला इथे, अनायन. मला सांगा जो एलिमेंट कटायन बनतो त्याला आपण काय म्हणतो रे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. काय म्हणतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि जो एलिमेंट अनायन झाला त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मला सांगा हा जर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल तर सोडियम काय आहे, मेटल. सोडियम काय आहे, मेटल. Cl- जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे तर तो काय आहे, नॉन मेटल. आता आपल्याला याची काय सांगायचे, ट्रेड सांगायचे. हे दोन्ही एलिमेंट एकाच पिरियड मधले आहेत का, हो सर. कोणता, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सल्फर, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन एकच पिरियड. या एका पिरियड मध्ये जर तुम्हाला पिरियड मधला ट्रेंड सांगायचा असला तर डाव्या बाजूला कोण आहे, मेटल, आणि उजव्या बाजूला कोण आहे, नॉन मेटल. तर मला सांगा डावीकडून उजवीकडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर वाढतंय का कमी होतंय, कमी होतंय. काय होतंय, कमी होतंय. याचाच अर्थ ज्या वेळेस तुम्ही मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड इथे पाहताय, मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड आपण इथे पाहतोय, तर पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जात असताना, पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर काय होतंय, इथे डिक्रीज होतंय. काय होतंय, डिक्रीज होतंय. आणि जर नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं पाहिलं तर याच्या उलट लेफ्ट टू राईट जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतंय, इथे इन्क्रीज होतंय. हा झाला पिरियड मधला ट्रेंड. कशामधला ट्रेंड, पिरियड मधला ट्रेंड. आता आपण पाहूया कशातला ट्रेंड पाहायचा, आता आपल्याला ग्रुप मधला. कशातला ट्रेंड पाहायचा, ग्रुप मधला. आवडतीचा ग्रुप लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम
आणि फ्रान्झियम. आता याच्यासाठी कधी पण लक्षात घ्या, आपण म्हटलं होतं की एका ग्रुपमध्ये असणारे सगळे एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात, सारख्या. म्हणजे हे सगळे काय मेटलच आहे, पण मग कोण जास्त मेटॅलिक आणि कोण जास्त नॉन मेटॅलिक हे कसं ओळखायचं, तर याच्यासाठी त्यांच्या रिएक्टिव्हिटी बघायच्या. रिएक्टिव्हिटी म्हणजे एखादा एलिमेंट किती लवकर रिएक्ट होतो त्याला म्हटलं जातं त्या एलिमेंटची रिएक्टिव्हिटी. इथे ज्यावेळेस आपण म्हणतो की सोडियम हा लवकर रिएक्ट होतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही, पण सोडियम मेटल हा जर तुम्ही नुसतं हवेत आणून जरी ठेवला तरी तो फटाक्यासारखा फटकन फुटतो. नुसतं हवेत आणून ठेवलाय उघड्यावर तरी तो तुम्हाला रिएक्टिव्ह होताना दिसतो. जेवढा जास्त एलिमेंट रिएक्टिव्ह तेवढा तो काय असतो, अनस्टेबल. जेवढा जास्त एलिमेंट काय एलिमेंट रिएक्टिव्ह, तर जेवढा जास्त एलिमेंट काय असतो रिएक्टिव्ह तेवढाच कमी तो काय असतो स्टेबल. आणि कधी पण लक्षात घ्यायचं, स्टेबल एलिमेंट जेवढा जास्त म्हणजे स्टेबिलिटी एखाद्या एलिमेंटची ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते मेटॅलिक कॅरेक्टरला. कशाला, मेटॅलिक कॅरेक्टरला. म्हणजे इथं स्टेबिलिटी काय होते, डिक्रीज. सोडियम हा कमी स्टेबल आहे पोटॅशियम पेक्षा, पोटॅशियम हा कमी स्टेबल आहे रुबिडियम पेक्षा. म्हणजे या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे, फ्रान्झियम. जो सगळ्यात जास्त स्टेबल तोच सगळ्यात जास्त मेटॅलिक. म्हणजे या पूर्ण ग्रुप मध्ये सगळ्यात जास्त मेटॅलिक कोण आहे, फ्रान्झियम. आणि सगळ्यात कमी मेटॅलिक कोण आहे, सोडियम. याचाच अर्थ ग्रुप मध्ये वरतून खाली येताना म्हणजे टॉप टू बॉटम येत असताना, पिरियडिक ट्रेंड मध्ये ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम येत असताना मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं. काय होतं, इन्क्रीज होतं. हा झाला मेटॅलिक कॅरेक्टरचा काय हा ट्रेंड आहे. जे मेटॅलिक कॅरेक्टरचे ट्रेंड आहेत त्याच्याच उलटे नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचे ट्रेंड. याचाच अर्थ नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड जर म्हणायचं झाला तर पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जात असताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, वाढणार. आणि अप टॉप टू बॉटम जात असताना ग्रुप मध्ये नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, कमी होणार. हे झाले मॉडर्न पिरियॉडिक ट्रेंड मधले टेबल मधले पिरियॉडिक ट्रेंड, जे आपल्याला एखाद्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी प्रेडिक्ट करण्यासाठी मदत करतात. हे पिरियॉडिक ट्रेंड समजण्यामागचं किंवा समजून घेण्यामागचं कारण काय किंवा हे शिकण्याचं कारण काय, ज्या वेळेस तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात की दोन एलिमेंट आहेत त्यांचं तुम्हाला नाव नाही देत, तुम्हाला काय सांगतात, एक एलिमेंट आहे 11 ऍटॉमिक नंबर वाला आणि दुसरा एलिमेंट आहे 19 ऍटॉमिक नंबर वाला, तर सांगा या दोघांपैकी सगळ्यात जास्त मेटॅलिक कोण आणि नॉन मेटॅलिक कोण. मग अशा वेळेस तुम्हाला जर फक्त त्यांच्या ऍटॉमिक नंबर वरून मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सांगायचे असतील त्यावेळेस तुम्हाला हे पिरियॉडिक ट्रेंड इथे मेटल आणि नॉन मेटलचा वापरता येतो. आलं लक्षात. म्हणून हे पिरियॉडिक ट्रेंड लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आणि याच गोष्टीसाठी मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा आपण शिकला जातो. याच्यानंतर या धड्यातला आपला शेवटचा टॉपिक फक्त बाकी एकदम छोटा टॉपिक आहे, तो म्हणजे 17वा ग्रुप. जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक हाताची बोटं पाची सारखी असतात का, तर नाही, त्याच्यामध्ये कोण ना कोणी वेगळं वागतंच. तसं पिरियॉडिक टेबल मध्ये सगळ्यात वेगळा वागणारा ग्रुप ब्लॉक कोणता, तर तो ब्लॉक म्हणजे पी ब्लॉक. का, पी ब्लॉक मध्ये सगळ्यांची मिक्सअप आहे, खिचडी. एस ब्लॉक मध्ये फक्त मेटल होते, डी ब्लॉक मध्ये पण मेटल होते, एफ ब्लॉक मध्ये पण मेटलच होते. पण पी ब्लॉक मध्ये तसं आहे का, नाही. पी ब्लॉक मध्ये खिचडी, मेटल, नॉन मेटल, मेटल तिन्ही एकत्र. त्याच्यामध्ये पी ब्लॉक मधला जो 17वा ग्रुप आहे, 17वा जो ग्रुप आहे 17th ग्रुप, ज्याला म्हटलं जातं हॅलोजनचा ग्रुप. काय म्हटलं जातं, हॅलोजनचा ग्रुप. या हॅलोजनच्या ग्रुप मध्ये आपल्याला काय दिसतं, ग्रेडेशन दिसतं. काय दिसतं, ग्रेडेशन. ग्रेडेशन या शब्दाचा अर्थ काय, ग्रेडेशन या शब्दाचा अर्थ होतो वैविध्य. काय अर्थ होतो, वैविध्य. ज्यावेळेस आपण म्हणतो की हॅलोजन मध्ये ग्रेडेशन दिसतं तर कसं, तर हॅलोजन हा काय एक ग्रुप आहे. आपण पाहिलं होतं की एका ग्रुप मध्ये जेवढे एलिमेंट असतात तेवढ्या सगळ्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशा असतात, सिमिलर. कशा असतात, सिमिलर असतात त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे हॅलोजन जो ग्रुप आहे फक्त क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, आता काय फक्त क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हा आहे हॅलोजनचा ग्रुप. या हॅलोजनच्या ग्रुप मधल्या सगळ्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशा पाहिजे, सारख्या. पण असं आहे का, नाही. यांच्या केमिकल प्रॉपर्टी जरी सारख्या असल्या
तरी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या यांच्या फिजिकल प्रॉपर्टी वेगळ्या आहेत. काय? स्टेट वेगळे. फ्लोरीन आणि क्लोरीन हे दोघं जण आहेत गॅस. ब्रोमीन हा येतो लिक्विड मध्ये. आयोडीन आणि ॲस्टेटाईन हे दोघं जण आहेत सॉलिड स्टेट. मला सांगा यांच्या फिजिकल प्रॉपर्टी सारख्या झाल्या का? मग नाही. गॅसियस आहे, लिक्विड आहे, कोणीतरी स्टेट सॉलिड मध्ये. याचाच अर्थ यांच्या फिजिकल स्टेट मध्ये आपल्याला काय दिसतंय? ग्रेडेशन दिसतंय. तर असे काही अपवाद देखील मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आहे. आणि अशा पद्धतीने आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा जो धडा आपल्याला शिकायचा होता तो आज इथे आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. पिरियोडिक क्लासिफिकेशन शिकायच्या आधी तो का शिकायचा ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या धड्यातून नक्कीच भेटलंय. आणि ते म्हणजे एलिमेंटचा अभ्यास सोप्या पद्धतीने व्हावा म्हणून आपण हा सगळा एवढा खटाटोप केला होता. आणि धड्याच्या अंती आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की हा पिरियोडिक टेबल जर व्यवस्थित अभ्यासला तर या पिरियोडिक टेबलचा अभ्यास करून आपल्याला कोणत्याही एलिमेंटचा त्याच्या फक्त ग्रुप वरून किंवा पिरियड वरून त्याच्या आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टी काय करता येतात? प्रेडिक्ट येतात. तर अशा पद्धतीने तुमचा आपला हा सायन्स पार्ट 1 मधला सेकंड चॅप्टर पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आज या ठिकाणी संपतोय. घरचा अभ्यास म्हणून सगळ्यांनी या पूर्ण धड्यामध्ये जेवढे लॉज आहेत, जेवढे पिरियोडिक ट्रेंड्स आहेत, पिरियोडिक टेबलचं क्लासिफिकेशन, मेंडेलियसचं मेरिट डिमेरिट, मॉडर्न पिरियोडिक टेबलचे 4 ब्लॉक त्यांची माहिती, हे जे 3 ट्रेंड आपण काल आणि आज शिकलो त्या 3 ट्रेंड बद्दलची माहिती, हे सगळं आपल्या वहीमध्ये लिहून त्याचे फोटो काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचे आहे. इथून पुढच्या लेक्चर मध्ये याच्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण या धड्याकालच्या प्रश्न उत्तरांकडे एक्सरसाइज मधल्या ज्या काही अडचणी असतील त्या पाहूया. Today we will stop here. In further lecture, in next lecture we will discuss the further information about this topic, or we will start a new topic which is called as the gravitation from part 1 science and technology. Today we will stop here. Thank you.